कधी आपल्या डोळ्याने चमत्कार घडताना पाहिलंय का? नसेल तर ही गोष्ट नक्की ऐका। एकदा अवघ्या 12 वर्षांचा मुलगा रात्रीच्या अंधारात घर सोडून निघून गेला। पुढची 2 दिवस घरच्यांनी कानाकोपऱ्यात शोध घेतला। जेव्हा तो सापडला तेव्हा त्या मुलाला खूप भीती वाटली, कारण त्याचे आई वडील खूप स्ट्रिक्ट होते। पण भीतीला बाजूला सारून त्या मुलाने ठामपणे सांगितलं, मी घरी परत येणार नाही। त्या लहानशा वयातच त्याला अध्यात्माची इतकी गोडी लागली होती की सामान्य संसारात त्याला काहीच रस उरला नव्हता। त्याला वाटलं आता नक्कीच मार बसणार, पण तेवढ्यात त्याच्या वडिलांचं हृदय परिवर्तन झालं आणि त्या मुलाला मिठी मारली आणि आशीर्वाद दिला, तू ज्या मार्गाने जाशील तुला तिथे नक्की यश मिळेल, असं म्हणत त्याला त्याच्या मार्गावर पाठवलं। तो मुलगा मग बनारसला गेला आणि वर्षानुवर्ष महादेवाची कठोर तपश्चर्या करत राहिला। लोक त्याला आनंद स्वरूप ब्रह्मचारी म्हणून ओळखू लागले। काळ पुढे ढकलला। प्रवास खूप कठीण होता। या प्रवासात त्यांनी अनेक महापुरुषांचे दर्शन घेतले, पण त्यांना कधी आश्रमातून हाकलून दिलं, तर कधी वाईट बोल ऐकावे लागले, तर कधी खायला काहीच मिळायचे नाही आणि त्यांना उपाशी पोटी झोपावं लागायचं। या सर्व अडचणींनंतरही ते नेहमी प्रसन्न राहिले आणि आपल्या वाटेवरून विचलित झाले नाही। शेवटी लोक त्यांना आनंदाश्रम या नावाने ओळखू लागले। ज्यांना डॉक्टरांनी फक्त 5 वर्षाचं आयुष्य राहिले असं सांगितलं होतं, ते आज 18 वर्षानंतरही आनंदाने जीवन जगत आहेत। हेच ते अखंड शिवभक्त आणि बालब्रह्मचारी, ज्यांना तुम्ही राधाराणी जप करणारे प्रेमानंदजी महाराज म्हणून ओळखता। आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त एका अद्भुत नावाच्या सामर्थ्यामुळं। राधे किशोरी दया करो, श्यामा लाडली दया करो।